मस्त आपली दाटसर अशी साबुदाण्याची खीर शिजलेली आहे। नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत साबुदाण्याची खीर। ही तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता किंवा देवाला नैवेद्य म्हणून सुद्धा वापरू शकता। तर आपण झटपट बनवायला घेऊया। तर इथे मी गॅसवर कढई ठेवली, थोडंसं तूप टाकून घेऊया। पाऊण कप साबुदाणा घालूया आणि थोडासा परतून घेऊया। 2-3 मिनिटं आपण परतून घेऊया। बस आपलं साबुदाणा परतून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी घालूया। तर इथे मी 1 कप पाणी घातलेलं आहे। हा अर्धा कपाचं मेजर आहे। आता याच्यात छान आपण हे साबुदाणे उकळवून घेऊया। आता इथे साबुदाण्याला उकळी यायला लागलेली आहे। आपण 2-3 मिनिटं उकळून घेऊया। इथे मध्यम गॅसवरती मी साबुदाणा 2-3 मिनिटं उकळून घेतला। आता आपण याच्यामध्ये घालूया 1 कप दूध, पाव कप साखर। साखर तुम्ही तुमच्या आवडीने घालू शकता आणि फ्रेश खलबत्त्यात कुटलेली वेलची पावडर। आता हे मिश्रण हलवून घेऊया। आणि 3-4 मिनिटं उकळून घेऊया। आता इथे उकळी यायला लागलेली आहे, तेव्हा आपण पळीने मध्ये मध्ये हलवून घ्यायचं, नाहीतर खाली लागण्याची करपण्याची शक्यता असते। तर अशी आपण 3-4 मिनिटे तरी उकळून घेऊया। तर इकडे 3-4 मिनिटं खीर उकळवून घेतली। आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वगैरे घालू शकता, पण मी याच्यामध्ये घालणार आहे किसलेलं ओलं खोबरं। आमच्याकडे या खिरीमध्ये किसलेलं खोबरंच घालतात। भरपूर खोबरं। आता थोडीशी उकळी काढून घेऊया। तर इथे 1-2 मिनिटं खिरीला उकळी काढून घेतली। मस्त आपली दाटसर अशी साबुदाण्याची खीर शिजलेली आहे। गॅस बंद करूया आणि एका बाउलमध्ये सर्व करूया। तर इथे मी बाउल घेतला आहे, आता आपण सर्व करूया। वरून किशमिश घालूया। आपली साबुदाण्याची खीर तुम्हाला उपवासासाठी सुद्धा चालू शकते किंवा नैवेद्यासाठी सुद्धा। आपली साबुदाण्याची खीर नैवेद्यासाठी किंवा उपवासासाठी तयार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।